सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ओम सरस्वत्यै नमः। गेल्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधाने थोडासा विचार करून आलो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्या प्राप्तीसाठी काही उपाय देणार आहे, काही मंत्र सांगणार आहे। तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक श्रवण करा आणि नक्की येत्या नवरात्रामध्ये कुठल्याही एका मंत्राचं पुरस्करण त्या ठिकाणी तुम्ही अनुष्ठान त्या ठिकाणी करा। प्रत्येक घरामध्ये एखादा असा व्यक्ती असतो, एखादा असा आपला मुलगा किंवा मुलगी असते की त्यांना विद्याभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा अभ्यास करताना लक्ष लागत नाही, मन एकाग्र राहत नाही। असे अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात। किंवा असं नाहीये की हा फक्त उपाय, हा मंत्र फक्त विद्यार्थ्यांकरिता आहे, असं नाहीये। हा उपाय तुम्ही सगळेजण करू शकतात। ज्यांना संस्कृत वाचता येत नाही, ज्यांना मंत्र म्हणता येत नाही, स्तोत्र म्हणता येत नाही, त्यांना सगळ्यांना हा उपयोगी पडणारा मंत्र आहे आणि खूप सुंदर मंत्र आहे सरस्वती मातेचा। ओम ऐं नमः हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। ऐं हा बीज मंत्र आहे आणि त्याचा जप हा आपल्याला स्फटिक माळेवर करायचा आहे। तुम्हाला माळ दाखवतो बघा, अशी स्फटिक माळ आहे। या माळेवर आपल्याला रोज 51 माळा जप करायचा, असं 40 दिवसांसाठी। 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर 41व्या दिवशी दशांश हवन करायचं, म्हणजे पूर्ण मंत्र संख्या ही काउंट करायची, भागिले 10 करायचं। जेवढं संख्या उरेल तेवढ्या मंत्र संख्यांची आहुती द्यायची आणि त्याचबरोबर माता सरस्वतीला केशरी भाताचा नैवेद्य दाखवायचा। केशरी भाताचा नैवेद्य दाखवल्यानंतर एक नैवेद्य घरचा देवाला ठेवायचा, एक गोमातेला खाऊ घालायचा आणि जो देवापुढे ठेवलेला आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा। तर्पण मार्जन ते शक्य होईल किंवा ना होईल माहित नाही, परंतु दशांश हवन मात्र नक्की करा। त्याचबरोबर दुसरा एक उपाय असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये माता सरस्वतीला वंदन ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा केलं, ती सुंदर अशी ओवी आहे। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी म्या। योग सम्राट भगवान श्री ज्ञानोबराय या ओवीतून माता सरस्वतीला वंदन करतात, प्रार्थना करतात, नमन करतात। तर विचार करा, जर ज्ञानेश्वर महाराज देखील सरस्वती मातेला वंदन करतात ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभी, तर तुम्ही विचार करा, आपण देखील आपल्या जीवनामध्ये या ओवीचा छान असा उपयोग करून, पठन करून किंवा स्फटिक माळेवर या ओवीचा देखील तुम्ही रोज 108 वेळा जप करू शकतात। काही अडचण नाही, एकदम सोपा आहे। याला कुठलेही नियम नाही, काही नाही। तुम्ही सर्वसाधारणपणाने या ओवीचं पठन तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। त्याच्यानंतर तिसरा एक उपाय असा आहे, पुराणामध्ये आपल्याला एक कथा बघायला मिळते याज्ञवल्क्य मुनींची। मी कथा सांगणार नाही, फक्त एक मुख्य सारांश सांगतो काय आहे। याज्ञवल्क्य मुनींना काही कारणास्तव गुरूंचा शाप प्राप्त झाला आणि त्या शापाने त्यांची जी स्मृती होते ती सगळी भ्रष्ट झाली। म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टींचं स्मरण होत नव्हतं, सगळ्या गोष्टी ते विसरून जायचे, स्मृतिभ्रंश त्यांना त्या ठिकाणी झाला। आणि त्यांनी सुंदर असं माता सरस्वतीचं स्तवन केलं। मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून पाठवणार आहे युट्यूबला। तुम्ही सर्वांनी ते शांततेने श्रवण करा आणि त्याचं पठन करा।
त्याच्यामध्ये वर्णन असं आहे, बृहस्पती समो भवेत. 1 वर्ष जर तुम्ही त्या स्तोत्राचा जर नित्य नियमाने जर रोज पठन केलं सकाळी किंवा संध्याकाळी, तर आपल्याला देवगुरु बृहस्पतींसारखी त्या ठिकाणी बुद्धी प्राप्त होते, असं त्या स्तोत्रामध्ये वर्णन आहे आणि खूप सुंदर आहे. कलाक्षेत्रातील साधक असतील किंवा गायन क्षेत्रातील, ज्यांना अशा कलाक्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे, त्यांनी माता सरस्वतीची नित्य नियमाने उपासना जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच लक्ष्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने अनेक उपाय आपल्याला त्या ठिकाणी स्तोत्र संग्रहामध्ये बघायला मिळतात, मंत्र संग्रहामध्ये बघायला मिळतात. अनेक असे मंत्र देखील उपलब्ध आहेत, परंतु काही मंत्र, काही स्तोत्र हे गुरूंच्या मुखातून श्रवण केलं तर ते लाभदायी आहे. त्याचा तेव्हाच आपल्याला लाभ होतो, अन्यथा होत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच मी सांगू इच्छितो की तुम्ही इतर काही गोष्टींच्या विचारामध्ये पडण्यापेक्षा, इतर काही उपाय करण्यापेक्षा, ही तुम्हाला जो आता मी उपाय सांगितला तो सर्वसाधारणपणाने सगळे साधक करू शकतात. यामध्ये वयाची अट नाही, कसलीही अट नाही. फक्त सात्विक आहार, सात्विक विचार आवश्यक आहे. तुम्ही कुठलाही मंत्र जप करा, कुठलाही ग्रंथ वाचायला घ्या, कुठल्याही ग्रंथाचं पारायण करा, तुम्हाला सात्विक आहार हा प्रथम आवश्यक आहे. त्यानंतर सात्विक विचार. आहार जर शुद्ध असेल तर विचार तुमचे आपोआप शुद्ध होतात, यात ते मात्र शंका नाही. त्याचबरोबर साधना काळामध्ये गुप्तता पाळणं आवश्यक आहे. आपल्याला नक्कीच साधनेमध्ये येणारे अनुभव हे आपण गुप्त ठेवावे. आणि दुसरा एक महत्वाचा अजून एक उपाय आहे. तो उपाय असा आहे, रोज सकाळी 3 बदाम घ्यायचे, रात्री ते भिजामध्ये टाकायचे. अगोदर ते सकाळी पाटा वरवंटा जो असतो दगडाचा, त्यामध्ये ते कुटायचे. कुटल्यानंतर दगडानेच कुटायचे. कुटल्यानंतर ते कोंबड दुधामध्ये टाकायचे आणि 1 काडी केशर त्याच्यामध्ये टाकायची, ती पूर्ण मिसळायची आणि ते आपल्या घरातल्या मुलींना त्या ठिकाणी प्यायला द्यायचे. त्याने देखील बुद्धी ही खूप तल्लख होते. त्याचबरोबर अजून एक उपाय आहे, जे लहान मुलं असतील 3-4 वर्षांचे, त्यांना थोडंसं ते नुकतेच बोलायला सुरुवात करत असतात, परंतु प्रारंभी जर काही बोबडे बोल जर मुखामध्ये त्यांच्या जर अडकले तर पुढे देखील आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. म्हणून त्यांच्या जिभेवर सुरुवातीपासूनच त्यांच्या जिभेवर ऐम हा बीज मंत्र त्या ठिकाणी काढायचा. तो डाळिंबाच्या काडीने काढायचा किंवा तुळशीची काडी वापरायची. नाहीच काही मिळालं तर सरळ चांदीची सुंदर अशी काडी त्या ठिकाणी तयार करून घ्यायची आणि त्याच काडीने आपण त्यांच्या जिभेवर ऐम हा बीज मंत्र त्या ठिकाणी काढायचा. खूप माता सरस्वतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक शेवटचा उपाय त्या ठिकाणी सांगतो, रोज सकाळी उठल्याबरोबर प्रथम सूर्यदेवाला त्या ठिकाणी पाणी अर्पण करा. त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल फूल टाकून, जास्वंदाचं फूल टाकून ते सूर्यदेवाला जल अर्पित करा. बघा, नक्कीच आपली बुद्धी देखील तल्लख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर नियम, हे उपाय तुम्ही जर नित्य नियमाने जर केले, हा मंत्र जप जर तुम्ही केला, अनुष्ठान हे जर केलं, आता नवरात्र येत आहे, अश्विन महिन्यामध्ये तुम्ही 40 दिवस हे अनुष्ठान करू शकतात. 30 दिवसांचा मास संपला की 10 दिवस आणखी आपल्याला मिळतात, तर तुम्ही हे अनुष्ठान पूर्ण करू शकतात. आणि होम हवन नक्की करा. अजून काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात. सगळ्यांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि शेअर करा. बाकी पुढच्या माहितीसाठी आपण प्रतीक्षा करावी. बाकी झालेली माहिती आपण इथे थांबवूया आणि माता सरस्वतीच्या चरणी आजची सेवा ही समर्पित. राम कृष्ण हरी.